नमस्कार मित्रांनो, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। सांगोला नगरपालिका निवडणूक रणधुमाळी या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील दिवसेंदिवस राजकारणाचे समीकरण आपण बदलताना पाहतोय आणि यामध्येच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सुद्धा भूमिका सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने घेणार आहे आणि त्यांची सुद्धा आघाडी आणि बिघाडी या दोन गोष्टी सुद्धा आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते विनोदभाई बाबर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी खरं तर आज राजकीय कट्ट्याच्या माध्यमातून आपण त्याची बातचीत करणार आहे। खरं बघितलं तर आज बाबर साहेब लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्याच्या माध्यमातून लोकांसमोर आपण राजकीय विषय मांडत असतोय आणि याच अनुषंगाने सांगोला नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आणि यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे ती कुठं आपल्याला जास्त अग्रेसर असलेली पाहायला मिळाली नाही। याचं कारण काय नेमकं प्रथमतः सांगा। अग्रेसर आहेच, आता निवडणुकीपुरतं राजकारणात किंवा शहरात काम करते अशातला भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली कित्येक वर्ष सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचा आवाज उठवून रस्त्यावर काम करते। म्हणजे कोरोनाचा काळ असेल, महिला बचत गटांचा असेल, रस्त्याचा आवाज असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जेवढी कामं केली आहेत, जेवढी जनतेची आंदोलनं केलेत, काय त्याच्यापेक्षा जास्त कुठल्याही पक्षानं जनतेचं आंदोलन केलेलं दाखवावं। माझे जेवढे अर्ज आहेत ते सगळे अर्ज मी काढून घेतो। तुम्ही नगरपालिकेला अर्ज किती दाखल केलेत? आमचे नगराध्यक्ष पदाचा 1 आणि इतर 5 अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत। प्रभाग कोणते कोणते त्याच्यामध्ये? प्रभाग क्रमांक 9 अ ब, प्रभाग 4 अ ब आणि प्रभाग क्रमांक 5 मग आता तुम्ही युती जी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोणासोबत झालेली आहे की तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढताय? नाही, आमची आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे की आमची सर्व समविचारी पक्षांच्या सोबत चर्चा आहे। समविचारी पक्ष कोणते कोणते? राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, ओबाटा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, यांच्याशी चर्चा चालू आहे। त्यामध्ये आम्हाला थोडं बहुत यश आलेलं आहे। काही अजून आहेत की जे आमच्याशी मिळायला किंवा आमच्याशी सोबत यायला तयार आहेत, त्यांच्याशी चर्चा आहे। बघू आता पुढे काय होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता म्हणजे तुम्ही या ठिकाणी सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सुद्धा या समविचारी पक्षामध्ये आहेत, पण TV 9च्या एका वृत्तवाहिनीनं सांगितलं की सांगोल्यामध्ये जी भाजप, शेकाप आणि दीपक आबा गट अशी जी काही युती झाली आहे त्याच्यामध्ये ठाकरे गट सुद्धा आहे, अशी सुद्धा एक वृत्तवाहिनीने त्या ठिकाणी दाखवली। त्यांचा बोलताना स्लिप टंग म्हणतात की नाही, त्यांनी बोलण्याच्या ओघात ते बोललेलं आहे, ते चुकीची आहे बातमी ती। मग ठाकरे गटांचा पाठिंबा आहे का नाही त्यांना? नाही, ठाकरे गटांचा पाठिंबा नाही आहे, ते आमच्या तिसऱ्या आघाडीत आहेत। त्यांना ह्या अभद्र युतीची तुम्ही कसं समजू शकताय? ही शहाजीबापू पाटलांनी दिलेलं स्टेटमेंट आहे आणि शिवसेना ओबाटा गट BJP सोबत जाऊ शकत नाही। का जाऊ शकत नाही? ते तर तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष एवढा बलाढ्य गेली 60 वर्ष झालं तब्बल खरं तर सांगोल्यामध्ये विचारसरणी जोपासत होता, पण तो पण पक्ष आज भाजप सोबत गेलेला आहे। आता ह्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वास्तविक पाहता विद्यमान आमदारांनी काय विचार केला आणि BJP सोबत गेले हे गुलदस्त्यात आहे। त्यांनी जे सांगितलं की कारण ते विकासाने म्हणजे विकासासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहे। मग जर विकासासाठी एखाद्या पक्षासोबत जायचं असेल किंवा तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच नाही, तुम्हाला सत्ता सोडावी लागते, अशी काय मजबुरी होती? आणि जर मजबुरी इतकी अशी काय होते की तुम्हाला सत्ता सोडावी लागते आणि विकासासाठी जायचं, तर मग स्वर्गीय आबासाहेबांनी गेली 55-60 वर्ष विरोधात राहून सांगोल्याचा विकास केला नाही का? आणि सांगोलच्या जनतेला माहीत नव्हतं का की शेतकरी कामगार पक्षाचा मी उमेदवारांना आमदाराला निवडून देतोय काय, तो त्याचा कधीही मुख्यमंत्री होणार नाही, मंत्री होणार नाही, काही होणार नाही, परंतु सांगोल्याच्या जनतेनं माननीय स्वर्गीय आबासाहेबांना 55 वर्ष निवडून दिलेलं आहे। आणि तुम्ही म्हणत असाल की केंद्रात त्यांच्या एवढं म्हणजे काँग्रेस एवढं संख्याबळ आता BJPचं बी नाही आणि भविष्यात होईल बी हे सांगता येत नाही। परंपरा मोडली कोणी? काय वाटतं ह्या बाबतीत? ही विचारांचा या खून केलेला आहे, ह्या आबासाहेबांच्या विचारांचा खून झालेला आहे। कसा वाटतो खून झाला? झालाच तर आबासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिलेली आहे आत्ताच्या विद्यमान आमदारांनी।
आज सहकार्य करायचं आहे, युती आघाडी करा, मान्य आहे आम्हाला. पण दुसऱ्याचं पोर कडेवर घेऊन बापाचं नाव त्यांनी नाही लावायचं बीजेपीनं. जर तुम्हाला सहकार्याचीच गरज आहे तर माननीय भारती आबा बनकरांनी नगरसेवक नगराध्यक्षाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर तुम्ही त्या बीजेपीने पाठिंबा द्यायचा होता. तुम्हाला कशाला अट्टास पाहिजे की कमळाच्या चिन्हावरच यायला पाहिजे म्हणून? तुम्हाला म्हणजे एकंदरीत तुमचा नगराध्यक्ष झाला तरच तुम्ही जनतेला निधी देणार. आम्ही टॅक्स भरत नाही का? आमचा अधिकार नाही का? सांगोलची जनता टॅक्स भरत नाही. मग आता तुम्ही ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये बघितलं तर एका बाजूला तब्बल किंवा दिग्गज राजकीय पक्ष एकत्र आहेत आणि तुमचा समविचारी पक्ष. मग ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जय पराजय कशा पद्धतीने या गोष्टीकडे बघताय? हे बघा, मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा माणूस आहे. लई अशी आलमगीर गिलमगीर येऊन गेलीत, मुघल आले, पण एका कवडीत एका खोऱ्यामध्ये, जावळीच्या खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे गोळा केले आणि ह्या आलमगीरला इथंच गाडलं. बीजेपीला वाटत असेल की आमच्याकडे लई आहेत, आम्ही 4 आहोत पण नेटके आहोत, विचारांना कधी तिलांजली देणार नाही. आबासाहेबांच्या विचारांचा वारसा आम्ही जिवंत ठेवू. सांगोल्यामध्ये आबासाहेबांच्या नंतर खरं तर बघितलं तरी पहिली निवडणूक आपल्याला होताना बघायला मिळते आणि आबासाहेबांच्या पश्चात ही जी शेतकरी कामगार पक्ष होता कुठेतरी भाजपच्या दडपशाहीला बळी पडलाय किंवा अशा पद्धतीने काय कशा गोष्टी बघता ह्या गोष्टी? हेच तर शोकांतिका आहे. तुम्ही बळी का पडलात? तुम्हाला विचारांचा वारसा माननीय आबासाहेबांचा विचार घेऊन तुम्ही जनतेपुढे गेला होता, जनतेनं तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही जर विकासाचं म्हणत असाल तर आम्हालाही आत्ताही माहीत होतं की तुम्ही निवडून आले, शेकापच्या चिन्हावर तुम्हाला आम्ही निवडून दिलं. तुमचाही प्रचार करायला मी होतो. निवडून देताना जनतेला माहीत होतं की तुम्ही मंत्री होणार नाही किंवा तुम्हाला आम्हाला खासदार निधी अमुक निधी येणार नाही. तरीही शहाजीबापून 5,000 कोटी आणलं म्हणत असतानाही आम्ही तुम्हाला निवडून दिलं, कारण आम्हाला आबासाहेबांचा विचारांचा वारसा जपायचा होता. तुम्ही शहराच्या विकासासाठी तिकडे गेलो म्हणत असाल तर तुम्हाला निवडून द्यायची काय गरज होती? आम्ही सरळ हात खाल्ला, सरळ तोंडात आम्ही घास घेतला असता. असं हात वळवून घ्यायची काय गरज आहे? आम्ही शहाजीबापूंना निवडून दिला असता ना सांगोलच्या जनतेनं. मग आता सांगोलच्या जनता ही विचारांच्या वारसांची पाईक आहे. विकास हा सांगोलच्या जनतेनं स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या कृतीतून घडवून आणलेला आहे. आता तुमचं जी निवडणुकीतला जो अजेंडा आहे म्हणजे समविचारी पक्षाचा, तर तो कशा पद्धतीने आणि तुम्ही विजयाचा गुलाल कशा पद्धतीने घेणार, काय नियोजन केले त्याबाबत? आम्ही मोठ्या ताकदीनं निवडणूक लढवणार. लढवत असताना मी म्हणणार नाही गुलाल आमचाच होईल, पण लढवणार ताकदीनं, एवढं नक्की. आमचे सगळे समविचारी पक्ष एक कोर कमिटी तयार करतील, पण आबासाहेबांचा विचारांचा वारसा आम्ही 100% जिवंत ठेवू. तर आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनोदभाई बाबर हे होते आणि त्यांनी समविचार पक्षासोबत आघाडी करून सांगोला तालुक्याची जी काय निवडणूक रणधुमाळी सुरू आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं आम्ही निवडणूक लढणार आहे, पूर्ण ताकदीने कशा पद्धतीने लढणार आहे याचं खरं तर सविस्तर उकलन या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद.